केंद्र सरकारनं नुकतीच घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरामध्ये 60 रुपये तर व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरामध्ये 114 रुपयांची वाढ केली आहे. आधीच महागाईमुळे सामान्य जनतेचं जगणं कठीण झालं असताना सरकारकडून करण्यात आलेली ही दरवाढ म्हणजे जनतेची पठाणी लूट असल्याची टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशांक बावस्कर यांनी केली. सिलेंडर बुकिंगचा कालावधीही वाढवण्यात आल्यामुळं नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतोय. व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीत वाढ झाल्यानं हॉटेल, खानावळी, खाद्यपदार्थ विक्रेते तसंच छोटे व्यावसायिक अडचणीत आलेत. या दरवाढीचा परिणाम खाद्यपदार्थांच्या किमतींवरही होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या दरवाढीच्या निषेधार्थ इचलकरंजी शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं आज निदर्शनं करण्यात आली. सरकारनं सिलेंडरच्या वाढवलेल्या किमती तातडीनं कमी कराव्यात आणि व्यावसायिकांना सिलेंडर सहज उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी यावेळी करण्यात आली. आंदोलनात शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष संजय कांबळे, बाबासाहेब कोतवाल, सचिन साठे, नारायण बोंगार्डे, ताजुद्दीन खतीब, लक्ष्मी नलवडे, शुभांगी मुसळे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.